वणी तालुक्यातील वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधेकरिता सुंदरनगर येथे देवी पब्लिक स्कूल ही शाळा इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू आहे। ही शाळा वेकोलीच्या निलजई खाणीतील विस्फोट आणि उत्खननामुळे त्या ठिकाणी शाळेला इमारतीला विद्यार्थ्यांना कुठलाही धोका होऊ नये म्हणून यासाठी सन 2022 मध्ये ही शाळा स्थानांतर करण्याच्या हालचाली या ठिकाणी सुरू झाल्या। वणी येथील जागरूक पालकांनी त्यामध्ये प्रामुख्याने अनुजजी मुक्केवार, विक्कीजी पानगाटे, डॉक्टर दुमोरेजी, अनुरागजी काठेड, संतोषजी ढुमणे, ढोकेजी व इतर या मंडळीने पुढाकार घेऊन वणी तालुक्यात सुंदरनगर येथे असलेली शाळा ही घुग्गुस व चंद्रपूर परिसरामध्ये जाऊ नये, ती वणी तालुक्यातच राहावी याकरिता या ठिकाणी प्रशासनाकडे निवेदन देऊन प्रसंगी त्यांनी आंदोलन करून ही मागणी रेटून धरली होती। त्यानंतर ही मंडळी याबाबत मला येऊन भेटली। मी त्यांना माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे घेऊन गेलो आणि माननीय सुधीरभाऊ यांनी CMD नागपूर यांच्याशी चर्चा करून आपणास ही शाळा इतरत न हलवता वणी तालुक्यात यासाठी प्रयत्न करावे व तसे CMD यांनी मान्य केले आणि त्या उपर वेकोलीच्या माध्यमातून माननीय उपविभागीय अधिकारी यांना सन 2022 मध्ये पत्रव्यवहार करून आम्हाला वणी घुग्गुस राज्य मार्गावर जागा शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी आणि या दृष्टीने वेकोलीची मागणी झाली आणि प्रशासनाच्या वतीनं पुनवट येथे राज्य मार्गालगत उपलब्ध असलेली ह वर्ग जमीन ही उपलब्ध आहे असे कळविले। त्यानुसार पुढील कार्यवाही वेकोलीच्या माध्यमातून प्रशासनाकडे जागेच्या संदर्भात व देवी स्थानांतरण करण्याच्या संदर्भात कार्यवाही सुरू झाली। याच दरम्यान काही स्थानिकांनी तक्रारी केल्यानंतर माननीय आमदार संजयभाऊ देरकर यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न आज उपस्थित केला आणि यामध्ये वेकोलीने 5 हेक्टर 99 आर जमीन मागितली आहे, ती कमीत कमी 5 एकर या ठिकाणी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी जागेचं महत्त्व आणि जागेची आवश्यकता याबद्दल प्रश्न उपस्थित केला। यावर माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी आम्ही कमीत कमी जागा वेकोलीला उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी प्रयत्न करू आणि विस्फोट आणि उत्खननामुळे तेथील विद्यार्थी आणि शाळेला धोका होऊ नये यासाठी जे स्थानांतरण होत आहे ही बाब सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य आहे। मी माननीय बावनकुळे साहेबांनी वणी तालुका व परिसरातील प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या मुलांना इंग्रजी शाळाचे शिक्षण सहज उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने जे सकारात्मक भूमिका घेतली याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। आता देवी शाळा होण्याचा मार्ग सुकर होईल असा मला विश्वास आहे।